अतिशय रसरशीत आणि इतके सारे पदर सुटलेली जी बालुशाही आहे घरच्या घरीच बनवूया. अगदी मार्केटसारखी खूप सारे पदर सुटलेले, त्यानंतर जे आहे रसरशीत आणि दिसायला एकदम सुंदर सुरेख सुबक आणि 8 ते 10 दिवस सहज टिकणारी. चला तर बनवायला सुरुवात करूया. तिथे जे आहे सर्वात अगोदर एक बोल घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी जे आहे साजूक तूप घातलं, त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घातलं, चिमूटभर मीठ घातलं, त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली. आता तूप जे आहे नॉर्मल टेम्परेचरचं घेतलं आणि पाणीसुद्धा नॉर्मल घेतलं. तर इकडे जे आहे सर्व जे आहे जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊया. तर विस्कच्या साहाय्याने जे आहे व्यवस्थित एकत्रित करून घेतलं. त्यानंतर त्याच वाटीने 2 वाटी मैदा घेतला. आता इथे जे आहे इतकं आपलं पहिलं बॅटर झालं की त्यानंतर आपल्याला आणखीन पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यामुळे त्या बॅटरमध्ये जितकं आपलं पीठ बसेल मैदा तितकंच आपल्याला घालायचं आहे. तर 2 वाटी जे आहे परफेक्ट आहे, अर्धी वाटी तुपाला आणि अर्धी वाटी पाण्याला. तर हलक्या हाताने जे आहे मिक्स करून घ्यायचं. आता इथे जे आहे आपल्याला हे जे पीठ आहे खूप जास्त मळायचं नाही किंवा खूप जास्त रगडायचं नाही. फक्त आपल्याला ह्याचा जो आहे एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि आपण ज्यावेळेस अशा पद्धतीने एक गोळा बनवून घेतो ना, त्यावेळेस काय होतं, खूप सारे बालुशाहीला पदर सुटतात. आणि आपण जर खूप जास्त मसळून पीठ जर बनवलं किंवा मग पीठ जे आहे मळलं तर त्याला जे आहे अजिबात पदर सुटत नाही. तर ही जी टीप आहे ही पहिली टीप आहे. तर ही जी टीप आहे ही तुम्ही लक्षात घ्या का आपल्याला जे आहे पीठ अजिबात मळायचं नाही, फक्त जागीच गोळा ह्याचा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर हे बघा इकडे जे आहे सर्व पीठ फक्त मी एकत्रित करून घेतलेलं आहे आणि एकदम असं ओबडधोबड असं हे पीठ लावून घेतलेलं आहे. नाही आपल्याला ह्याला वरून तेल लावायचे किंवा तूप लावायचे, काहीच नाही. अशाच पद्धतीने आपल्याला हे ड्राय पीठ जे आहे असंच राहू द्यायचं आहे. तर हे बघा इकडे जे आहे सर्व पीठ व्यवस्थित एकत्रित केलं आणि काहीच नाही, मसळलं नाही, काही नाही. आहे तसे लेअर जे आहे त्याच पद्धतीने ठेवलं. आता झाकण देऊन जे आहे 10 ते 15 मिनटं आपण याला रेस्ट देऊया. तोपर्यंत इकडे आपण पाकाची तयारी करूया. आता ज्या वाटीने मैदा घेतला त्याच साईजच्या वाटीने जे आहे 1.25 वाटी किंवा मग 2 वाटीला थोडीशी कमी अशी साखर घेतलेली आहे. हे प्रमाण जे आहे गोडीचं एकदम योग्य आहे. तुम्हाला कमी हवं असेल तर कमी करा, जास्त असेल तर जास्त करा. त्याच वाटीने अर्धी वाटी जे आहे पाणी घातलं. आता गॅसवर साखर आणि पाणी जे आहे विरघळण्यासाठी ठेवलं. तर इथे जे आहे हाय फ्लेमवर अगोदर आपण साखर विरघळून घेऊया. आता साखर विरघळली की त्यामध्ये जी एक्स्ट्राची मळी असते किंवा मग ती आपण घाणसुद्धा म्हणतो किंवा शक्यतो आपण त्याला मळीच म्हणतो, तर ती जी मळी आहे ती काढण्यासाठी सुद्धा मी इथे एक तुम्हाला टिप सांगते. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपण त्या पाकामध्ये दूध घालतो पण मळी जी आहे जितकी निघायची तितकी निघत नाही. तर इकडे काय करायचं, ज्यावेळेस आपलं साखर व्यवस्थित विरघळली जाते आणि पाकाला उकळ फुटते तेव्हा एकदम नॉर्मल टेम्परेचरचं जे आहे दूध घालून घ्यायचं. आणि ज्यावेळेस आपण पाकामध्ये दूध घातलं ना तर पाकाला अजिबात न ढवळता फक्त गॅसची फ्लेम हाय करायची आणि अशा प्रकारे जे आहे उकळ वरती येते. वरती उकळ आली की एकदम इझी पद्धतीने त्यातली मळी जी आहे निघली जाते. आणि तितकी वरती आलेली मळी जी काढून घेतली की परत आपण तीच प्रोसेस करायची, म्हणजेच की गॅसची फ्लेम जी आहे हाय करायची आणि त्यानंतर परत जे आहे उकळमध्ये वरती जितकी मळी तितकी काढून घ्यायची याच पद्धतीने. आणि जर आपण सपोज की पाकामध्ये दूध घातलं आणि त्याला ढवळतच बसलं ना तर ते दूध जे आहे पाकामध्ये मिक्स होतं आणि मळी जी आहे अजिबात निघत नाही. तर ही जी ट्रिक आहे ना ही तुम्ही केव्हाही आपल्याला पाक बनवायचा असला ना, कुठल्याही लाडूसाठी म्हणा किंवा मग आणखीन गुलाबजामसाठी, कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला जेव्हा पाक बनवायचा ना ही ट्रिक तुम्ही मळी काढण्यासाठी वापरू शकता. तर इथे जे आहे 10 ते 15 केसरचे धागे घातले कलर येण्यासाठी किंवा मग फ्लेवरसाठी. तुम्हाला हवे असेल तर घाला, ऑप्शनल आहेत. नंतर इकडे जे आहे आपला पाक छान पद्धतीने निथळलेला आहे, म्हणजेच की त्यातली एक्स्ट्राची जी मळी होती ती मी काढून घेतलेली आहे. आणि त्यानंतर पाक कसा चेक करायचा, तर हलका चिकट म्हणजे हलकी एक तार आली पाहिजे इतका आपल्याला पाक जो आहे झालेला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने जो आहे हलकी एक तार आली की इकडे आपला पाक तयार झाला. त्यानंतर 2 विलायचे जे आहे फक्त हलकी ठेचून जे आहे 2 विलायच्या तशाच अख्ख्या विलायच्या जे आहे पाकामध्ये घालून घेतल्या फ्लेवरसाठी. आता इकडे जो आहे मी चिमूटभर जो आहे केसर फूड कलरसुद्धा घातलेला आहे कलरसाठी. तो सुद्धा ऑप्शनल आहे, हवा असेल तर घाला. पण याने काय होतं, बालुशाही सुंदर दिसते. आणखीन इतकं करेपर्यंत आपलं पीठसुद्धा छान पद्धतीने मुरलेलं होतं. आता पिठाचं झाकण काढलं, फक्त हलक्या हाताने थोडंसं गोल केलं, त्यानंतर त्यातलं थोडंसं पीठ घेतलं आणि हलक्या हाताने गोल करत जे आहे त्यामध्ये छिद्र पाडून घेतलं. अशा पद्धतीने जे आहे मीडियम साईजची
बालुशाही जी आहे बनवून घेतली. आता खूप जास्त मोठी नाही बनवली किंवा खूप जास्त छोटी नाही बनवली. आता बालुशाही करताना काय करायचं, हलकं एकदम जितकं आपल्याला पीठ हवं आहे त्यातून तो काढून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने फक्त गोल शेप द्यायचा त्याला. खूप जास्त रफली सुद्धा गोल नाही द्यायचा, हलक्या हाताने गोल शेप द्यायचा आणि त्यामध्ये जो आहे एक छिद्र घालून घ्यायचं अशा पद्धतीने. तर सर्व बालुशाही जे आहे इकडं तयार झालेले आहेत. त्यानंतर इकडं तेलसुद्धा तापवायला ठेवलं. आता तेल किती हीटमध्ये तापवायचं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ज्यावेळेस आपलं तेल तापवायला ठेवलेलं आहे आपण, तर तेलामध्ये थोडासा हलका पिठाचा जो आहे कण घालून बघायचा आणि अशा प्रकारे हलके बुडबुडे आले की इतकंच आपल्याला तेल तापायचं आहे. आणि बालुशाही जी आहे आपल्याला पूर्णतः लो फ्लेमवर तळायची आहे. आता हे बघा इकडे जे आहे मी बालुशाही घातलेले आहे, तर हलके हलके साईडने फक्त थोडेसे बुडबुड येत आहेत. खूप जास्त लगेच तळली जात नाही किंवा मग खूप असं तेल तळतळ उडत नाही. तर अशा पद्धतीने हलके बबल्स येईल इतकंच आपल्याला तेल जे आहे गरम करायचं आहे. आणि लो फ्लेमवर तळण्यासाठी एक वेळेस बालुशाही तळण्यासाठी 3 ते 4 मिनटं सहज लागतात. त्यामुळे अजिबात घाई न करता लो फ्लेमवर आपल्याला बालुशाही तळायची आहे. जितके आपण लो फ्लेमवर बालुशाही तळतो ना, तर ते आतमध्येपर्यंत तर तळलीच जाते. त्यानंतर भरपूर असे पदर सुटतात आणि खुसखुशीत अशी ही बालुशाही तयार होते. तर बालुशाही तळताना अजिबात घाई करायची नाही. त्यानंतर सर्व बालुशाही ज्यावेळेस आपण घालतो तर त्याला अजिबात ढवळायचे किंवा अलटपलट करायचे सुद्धा घाई करायची नाही. 1 ते 2 मिनिट तशी सोडून द्यायची आणि त्यानंतर आपल्याला वाटलं की थोडीशी कडक झालेली आहे, तर अशा पद्धतीने छोट्या चमच्याने किंवा मग फोकने जे आहे तुम्ही खालीवर करून घ्या. आणि थोडीशी आणखीन तळली गेली की मग मोठ्या चमच्याने किंवा मग झाऱ्याने तिला थोडंसं खालीवर कळत द्या आहे. छान अशी गोल्डन तांबूस रंगाचे येईपर्यंत, खरपूस कलर होईपर्यंत तळून घ्या. आता जितकी आपण चांगली तळतो ना बालुशाही, तितकी खायला खमंग लागते आणि चवदारसुद्धा लागते. जर आपण इथे बालुशाही नुसती हाय फ्लेमवर तळली तर आतून तर कच्ची राहील, त्यानंतर पदर सुटणार नाही आणि नुसता कलर येईल आणि खायला अजिबात खमंग खुसखुशीत लागणार नाही. त्यामुळं बालुशाही जी आहे लो फ्लेमवर तळायची. आता ही जी बालुशाही आहे विदाऊट दहीपासून बनवलेली आहे. फक्त 2 ते 3 साहित्यापासून, म्हणजेच की मैदा, त्यानंतर तूप आणि पाकासाठी साखर आणि तळण्यासाठी तेल, असे 3 ते 4 जिन्नसपासून बालुशाही बनलेली आहे. ती सुद्धा एकदम मार्केट स्टाईल जी आपण ऑर्डर करून खातो किंवा मग स्वीट होममध्ये जाऊन खातो, अशा पद्धतीने बालुशाही जी आहे घरी बनवलेली आहे. आणि हे बघा बालुशाहीचा हलका हलका कलर जो आहे बदललेला आहे. हलका हलका जो आहे छान असा सोनेरी कलर जो आहे बालुशाहीला आलेला आहे. आता बालुशाही जे आहे सारखं छान असं उलटपुलट करून भाजून तळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. आणि तुम्ही पाहू शकता आत्ताच किती असे बालुशाहीला भरपूर असे पदर सुटलेले आहेत आणि दिसायला सुद्धा एकदम खमंग दिसत आहे. आता ही जी आहे तुम्हाला बालुशाही तुम्ही हवं तर गोडासाठी किंवा मग एखादी तुमची पार्टी असेल तेव्हा तुम्ही ऑप्शनल म्हणून ठेवू शकता किंवा मग कोणाला तुम्हाला जर गोड पदार्थ भेट करायचे आहे तेव्हा सुद्धा देऊ शकता. कारण दिसायला सुद्धा रिच आहे आणि खायला सुद्धा टेस्टी आहे. आणि क्वचितच असे लोक असतील का त्यांना बालुशाही आवडत नसेल आणि भरपूर असे लोक आहेत का त्यांना बालुशाही प्रचंड प्रमाणात आवडते. आणि आमच्या इथं तर बालुशाही इतकी आवडते की मी करेपर्यंत 3 ते 4 जे आहे सहज फस्त होऊन जातात. तर अशा पद्धतीने बालुशाही जी आहे मस्त तळून घेतलेली आहे लो फ्लेमवर. तर आता ही जी गरम गरम बालुशाही आपण काढलेली आहे ना, ती लगेच आपण या कोमट पाकामध्ये घालून घेऊया. कारण गरम बालुशाही आणि कोमट पाक असला ना तर बालुशाहीमध्ये जो आहे पाक जो आहे कणकपर्यंत व्यवस्थित आतमध्ये पोहोचला जातो. आणि गार बालुशाही गार पाक असला ना की बालुशाहीमध्ये अजिबात पाक शिरला जात नाही किंवा मग पोहोचला जात नाही. आता इथे ज्यावेळेस मी पाकामध्ये बालुशाही घातलेली आहे तर आजूबाजून तुम्ही पाहू शकता छान असे बुडबुडे आले होते हलके, म्हणजेच की पाक जो आहे आपला कोमट होता आणि बालुशाही आपली कडक होते. अशा पद्धतीने थोडंसं ढवळून घेतलं तर मस्त असा आपल्या बालुशाहीला कलर आला. त्यानंतर पुढची बालुशाही तळताना काय करायचं, तेल जे आहे खूप हीट झालेलं असतं, खूप जास्त गरम झालं तर 2 मिनटं तसं सोडून द्यायचं आणि त्यानंतर जे आहे परत पुढची बालुशाही टाकून जे आहे त्याच पद्धतीने तळून घ्यायची. आणि छान असे उलटपुलट करत छान असे सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत लो फ्लेमवर तळून घ्यायची. म्हणजे काय आतमध्येपर्यंत तळली जाते आणि छान असे खमंग खुसखुशीत तयार होते. तर ही सुद्धा जी आहे बालुशाही तळली गेलेली आहे ही सुद्धा काढून घेऊया. आणि अजिबात तेल न पिणारी बालुशाही आहे. आता तुम्ही पाहू शकता मी अगोदर किती तेल टाकलं होतं, त्यातलं अर्धसुद्धा संपलेलं नाही आहे. म्हणजे अजिबात तेल न पिणारी बालुशाही आहे. आता मी तुम्हाला म्हटले होते की आमच्या घरात प्रचंड प्रमाणात बालुशाही आवडते, करेपर्यंत फस्त होतात. तर हे बघा इथलं ते 2-3 जे आहे इकडं तळेपर्यंत इकडचं तर फस्त पण झाल्या.
तर इतकी म्हणजे बरेच जणांना काय असतं की गरम गरम बालुशाही फार आवडते आणि खरं तर आहे ना गरम गरम खायला टेस्टी लागते. तर इकडे जे आहे अशा पद्धतीने सर्व बालुशाही जे आहेत तळून झालेली आहे आणि रसरशीत. आता खूप जास्त जर पाक रसरशीत नको असेल किंवा मग खूप जास्त पाक पिणारी बालुशाही नको असेल तर काय करायचं, 1 ते 2 मिनटं पाकामध्ये ठेवायची आणि लगेच काढून घ्यायची. आणि जर तुम्हाला जास्त रसरशीत हवी असेल तर मग पाकामध्ये अर्धा ते 1 तास सोडून दिली तरीसुद्धा चालेल. आता तुम्ही याला सहज अशाच एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा मग स्टीलच्या डब्यामध्ये बाहेर जरी ठेवली ना, फ्रीजमध्ये न ठेवता, तरीसुद्धा 5 ते 6 दिवस सहज टिकली जाते. अशा पद्धतीने ही बालुशाही तयार, कारण आपण छान असे तळलेले आहे, पाकसुद्धा छान पद्धतीने शिजवलेला आहे, त्यामुळं खराब होण्याची अजिबात शक्यता नाही. तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा यूज करू शकता. फक्त थोडीशी कोरडी करून घ्या, म्हणजे खूप जास्त रसरशीत घेऊ नका. आणि तुम्ही जे आहे ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा मग कुठल्याही पार्टीसाठी किंवा मग गेस्ट येणार असेल तेव्हा किंवा मग कोणाला तुम्हाला गोड वस्तू भेट करायची आहे तर यासाठी हे जे आहे परफेक्ट बालुशाही आहे. तर हे बघा, इकडे आपले मस्त अशी खूप भरपूर पदर सुटलेली बालुशाही तयार झालेली आहे. मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते. तर अशा पद्धतीने आपली जी आहे मस्त अशी खमंग खुसखुशीत बालुशाही तयार झालेली आहे. जर तुम्हाला बालुशाहीची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा, बनवून पहा कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा.